नवीन मसाल्याची पाटोळींची भाजी. डाळ्या, खोबरं, लसूण बारीक करून घेतलं. तेल टाकलं कढईत. हिंग, जिरं, मोहरी, खोबऱ्याचं कूट, डाळींचं कूट टाकलं. ते परतून घेतलं. थोडं बाजरीचं पीठ टाकलं. ते पण परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर मसाले टाकायचे. नवीन मसाल्याची भाजी पाटोळींची. हळद टाकली. पाणी टाकल्यानंतर आता पाटोळींचं पीठ मळायला घेतलं. त्याच्यात ओवा, पिवळा मसाला, हळद मळून घेतले. लाटून घेतले. कापून झाल्यावर भाजीत टाकले. आता जक्षला दिली वाढून भाजी खायला.